नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो. होप सो की तुम्ही सर्वजण फिट अँड फाईन असाल. नवीन वर्षाच्या या नवीन संकल्पनेतून आपण सर्वजण रोज ॲटलिस्ट 10 तरी MCQs रोज आपल्या YouTubeच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्याचा आज हा पहिला दिवस ज्याच्यामध्ये आपण मॅट्रायसिस या चॅप्टरचे जी टार्गेट पब्लिकेशनची सीरीज आहे ती आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून घेणार आहे. ठीक आहे, चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले जास्त वेळ न लावता मॅट्रायसिस चॅप्टर त्यातला पहिला MCQs. चला लक्ष द्या बेटा, जितके पण MCQs आपण या ठिकाणी घेत आहोत त्याचं चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन तुम्हाला करायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण नियर अबाउट एका चॅप्टरचे जवळपास 300-400 MCQs एका चॅप्टरचे आपण कव्हर करणार आहे. ठीक आहे, चला सगळ्यात पहिले सुरुवात करूया पहिल्या क्वेश्चन पासून. या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसतोय. ठीक आहे, सगळ्यात पहिले जो क्वेश्चन आहे, थोडासा क्वेश्चन नीट व्यवस्थित दिसत नसल्या कारणामुळे मी क्वेश्चन वापस लिहितोय. 2 3 इज इक्वल टू 1 0 0 1 इंटू ए. ठीक आहे, हा क्वेश्चन बेटा मी जशाच्या तसा या ठिकाणी लिहून घेतला. आता त्याच्यावरती हे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला काय करायचं, अप्लाय करायचं आणि चेक करायचं की आन्सर दिलेल्या क्वेश्चन मध्ये कोणता आन्सर याचा आहे एबीसीडी पैकी. ठीक आहे, ऑपरेशन कुठलं यूज करायचंय आपल्याला? ऑपरेशन यूज करायचंय R2 चेंजेस टू R2 मायनस 2R1. हे ऑपरेशन आपल्याला या ठिकाणी वापरायचंय. ठीक आहे, चला ओके, मी काय करतो बघा, लक्षात घ्या. सर्वच्या सर्व ब्रॅकेट मी जसेच्या तसे पूर्णपणे काढून घेतले. आपल्याला इकडे बघा लक्षात ठेवायचं, कधी पण जी लेफ्ट साइडला टर्म असते, लेफ्ट साइडला कोण आहे? R2. तर मग तुम्हाला चेंज जे करायचे ते कशामध्ये करायचंय? R2 मध्ये करायचंय. R1 मध्ये चेंज करायचं नाही. जे तुमच्या लेफ्ट साइडला असणार ते लेफ्ट साइड वाल्यामध्ये तुम्हाला काय करायचंय? चेंज करायचं. मग लेफ्ट साइडला तुमच्याकडे कोण आहे? R2. आता त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं, हा जो पहिला असतो याला म्हणायचं रो 1 आणि सेकंड नंबरची लाईन जी असते त्याला म्हणायचं रो 2. मग तुम्हाला चेंज कशामध्ये करायचंय? R2 मध्ये, म्हणजेच सेकंड लाईन मध्ये. सेकंड लाईन मध्ये तुम्हाला चेंज करायचे, म्हणजेच तुम्हाला फर्स्ट लाईन मध्ये चेंज करायचं नाही. म्हणून फर्स्ट लाईन मी काय करतोय, जशीच्या तशी या ठिकाणी लिहून घेतोय. काय केलं मी? सेकंड R2 मध्ये तुम्हाला चेंज करायचं होतं, त्याच्यामुळे मी R2 काय केलं, जशाच्या तसं राहू दिलं. त्याला आपल्याला चेंज करायचंय. R1 मध्ये चेंज नव्हतं करायचं म्हणून R1 आपण जशाच तसं लिहून घेतलं. ठीक आहे, चला आता R2 आपल्याला या ठिकाणी चेंज करायचं. तर कसं चेंज करायचंय लक्षात घ्या. हे ऑपरेशन वापरायचं आहे. R2 च्या जागी हे असं करायचंय. ठीक आहे, सांगा R2. सगळ्यात पहिले आपण इथं 1 नंबरची व्हॅल्यू आपल्याला लिहायची, म्हणून तुम्ही ह्या 1 नंबरच्या लाईन मध्ये बघणार. R2 किती बेटा? 2 मायनस 2 ला 2 ॲज इट इज R1 ची व्हॅल्यू किती बेटा? आता इथं R1 ची व्हॅल्यू 1. ठीक आहे, 2 ला 2 मायनस 2 1 जा 2, 2 मायनस 2 किती होऊन जाईल? 0. कळलं? त्याच्यानंतर परत पुढं आता इथे सेकंड नंबरच्या ठिकाणी लिहायचंय, म्हणून सेकंड नंबर वाल्याकडे बघायचं. ठीक आहे, सांगा R2 ची व्हॅल्यू किती बेटा? 3 मायनस 2 ॲज इट इज R1 किती बेटा तुमच्याकडे आता इथं? -1. ठीक आहे, हे मायनस मायनस प्लस होऊन जाईल. 2 1 जा 2, 3 प्लस 2 हे होऊन जाईल 5. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे लिहायचंय, म्हणून याच्यामध्ये बघायचं. सांगा R2 किती बेटा तुमच्याकडे? 0 मायनस 2 ला 2 ॲज इट इज R1 किती बेटा तुमच्याकडे? 1. 2 1 जा 2, 0 मायनस 2 हे होऊन जाईल तुमचं -2. त्याच्यानंतर पुढं लास्ट ठिकाणी लिहायचं, म्हणून लास्ट कॉलम मध्ये बघायचं. सांगा R2 ची व्हॅल्यू आहे 1 मायनस 2 ॲज इट इज R1 ची व्हॅल्यू आहे 0. 2 इंटू 0 हे होऊन जाईल 0, 1 मायनस 0 याचा आन्सर होईल 1. आणि अशा पद्धतीने हे ऑपरेशन वापरल्यानंतर तुम्हाला जे काही आन्सर भेटतंय ते आन्सर तुम्हाला आता चेक करायचं की दिलेल्या ऑप्शन मध्ये ते कुठं दिसतंय. सगळ्यात पहिले 1 मायनस 1 0 5, 1 0 मायनस 2 1. यस, या चारही ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर बी तुम्हाला या ठिकाणी दिसून येतंय की दिलेला जो काही क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आपण सोडवल्यानंतर ते तुम्हाला बी नंबर म्हणजे सेकंड नंबरचं ऑप्शन या ठिकाणी दिसतंय. आता ही सुरुवात असल्यामुळे आपण एवढा वेळ लावतोय. तुम्ही ज्यावेळेस स्वतः सॉल्व्ह करणार त्यावेळेस बऱ्याच याची जर प्रॅक्टिस झालेली असली तर विदिन काही सेकंदांमध्ये याचा आन्सर तुमचं निघून जातं. कसं कसं आपण रिड्यूस करू शकतो, आपला टाइम जो काही आहे जास्त लागणारा तो रिड्यूस कसा करू शकतो, म्हणजे कमीत कमी टाइम पिरियड मध्ये आपण हा क्वेश्चन कसा सोडवू शकतो.
मला सांगा सगळ्यात पहिले आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की चेंज करायचंय तुम्हाला R2 मध्ये. ठीक आहे. R2 मध्ये चेंज करायचं याचा अर्थ R1 चेंज होणार नाही. R1 चेक करा. सगळ्या याच्यामध्ये ऑप्शनमध्ये R1 आहे का? सेम तसाच्या तसा. बघा चेक करा. सर्वच्या सर्व ऑप्शनमध्ये R1 जशाच्या तसं आहे. त्यामुळे R1 वगैरे मी लिहितच बसायचं नाही, असं एवढा टाइमपास करायचा नाही. ठीक आहे. बरं R2 मध्ये काय करायचं, एक 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 व्हॅल्यू झाली की लगेच चेक करायची. फॉर एक्झाम्पल मी हे पहिलं ऑपरेशन वापरून इथं किती झालं 0. चेक करा 0 कुणात आहे? सर्वांमध्येच. ओके. त्याच्यानंतर हे 2 नंबरचं वापरलं, त्याच्यात मला इथं 5 भेटलं. मग चेक करा 5 कुणाकुणात आहे? याच्यात नाहीये, ऑप्शन कटलं. याच्यात आहे, याच्यात आहे, याच्यात आहे. पहिलं ऑप्शन कटलं. त्यानंतर 3 नंबरची व्हॅल्यू त्याचा आन्सर आला जो माझं -2. -2 कुणाकुणात आहे? -2 याच्यामध्ये नाहीये म्हणून हे पण ऑप्शन कटून गेलं. -2 आता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये. मग लास्ट इथे 1 आहे. चेक करा 1 कुणाकुणात आहे? 1 इथं आहे, इथं 1 नाही म्हणून हे पण ऑप्शन कटलं. आपल्याला हे आन्सर भेटून गेलं. आहे की नाही? एवढं सगळं लिहित बसण्याची काही आवश्यकता नाही. फक्त सेकंड रो चेक करायचं, बस त्याच्यावरनं लिहायचं. ठीक आहे. चला पुढे बघूया आता क्वेश्चन नंबर नेक्स्ट सेकंड. ओके. आता या ठिकाणी आपल्याला ए या ठिकाणी आपल्याला ए ची व्हॅल्यू दिलेली आहे जी आहे 1 2 -1 3 -2 5. ठीक आहे. आणि आता याच्यावरती ऑपरेशन वापरायचे R1 इंटरचेंजेस टू R2. बेटा हे दुहेरी दोन्ही साईडने एरो असलेलं चिन्ह याला इंटरचेंजेस म्हणायचं आणि जे एकाच साईडने असेल त्याला म्हणायचं चेंजेस. ठीक आहे. त्याला सोडवायचं कसं असतं, हे डबल जर असलं त्याला सोडवायचं कसं असतं हे व्यवस्थित लक्षात घ्या. इकडे ए इज इक्वल टू हा आपला पहिला जो आहे हा आहे रो 1 आणि हा जो सेकंड आहे हा आहे रो 2. बेटा हे जे इंटरचेंजेस असतं हे इंटरचेंजेस कसं सोडवायचं असतं, इंटरचेंजेस म्हणलं की याला काय करायचं उलट करून टाकायचं. म्हणजे R1 आणि R2 जे याला काय करायचं उलट करून टाकायचं. R1 आणि R2 जे असेल ना त्याला इंटरचेंजेस ना म्हणजे त्याला उलट करायचं. 3 -2 5 वरती जाऊ द्यायचं. 3 -2 5 वरती जाऊ द्यायचं आणि 1 2 -1 1 2 -1 याला काय करायचं खाली. हे दोन्ही रो काय केले अल्टापलट केले. याला इंटरचेंजेस म्हणायचं असतं, अल्टीपलटी करायला. ठीक आहे. इथपर्यंत कळालं. अँड त्याच्यानंतर त्याच्यावरती जे आन्सर येईल त्याच्यावरती हे ऑपरेशन वापरायचं आपल्याला. बघा काय ऑपरेशन आहे. C1 changes to C1 plus 2C3. ओके. याच्यावरनं जे काही आन्सर आलेलं आहे त्या आन्सर वरती आता आपल्याला हे ऑपरेशन वापरायचं आहे. बरं ठीक आहे. मग नीट व्यवस्थित लक्ष द्या. हे जे पहिला जो असतो याला म्हणायचं कॉलम 1, हा सेकंड आहे कॉलम 2 आणि हा थर्ड आहे कॉलम 3. ठीक आहे. तुम्हाला कशामध्ये चेंज करायचं आहे? कॉलम 1 मध्ये. कॉलम 1 मध्ये चेंज करायचं याचा अर्थ काय? कॉलम 2 आणि कॉलम 3 जो आहे तो जशाच्या तसा तुम्हाला लिहायचा आहे. इथपर्यंत कळालं बेटा. कॉलम 2 आणि कॉलम 3 तुम्ही काय केला जशाच्या तसा लिहिला. का बरं असं? कारण की जे लेफ्ट साईडला असतं त्याच्यामध्ये चेंज करायचा असतो आणि लेफ्ट साईडला आपल्याला इकडे कोण दिसतंय C1. हा C1 दिसतोय म्हणजे C1 मध्ये चेंज होणार आहे म्हणून C1 मी लिहिला नाही. C2 आणि C3 मध्ये काही चेंज होणार नाही म्हणून C2 आणि C3 मी जसे तसे लिहून काढले. चला आता इथं आणि इथं चेक करू आपण काय चेंजेस होतात तर. चला लक्ष द्या इकडे. हा सगळ्यात पहिले या ठिकाणी लिहायचं 1 नंबरला. या 1 नंबरच्या लाईन मध्ये बघू. C1 किती बेटा 3 प्लस 2 ॲज इट इज C3 किती बेटा 5. ठीक आहे. हे बघा C1 ची व्हॅल्यू ठेवली आपण 3 प्लसला प्लस 2 ला 2 C3 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 5. ठीक आहे. सांगा 5 2 जा 10 10 प्लस 3 13. चेक करा असं कुठल्या ऑप्शन मध्ये आहे का 13. फक्त एकाच ऑप्शन मध्ये बेटा. पुढे सॉल्व्ह करायची गरजच नव्हती. पण तरी पण आपण पुढची पण व्हॅल्यू काढूनच बघू. ठीक आहे. हे कळालं तुम्हाला. मी सांगितलं ना हे दोन न लिहिणे म्हणजे जर तुम्हाला शॉर्टकटातून कमी वेळ वाचवायचा, तुम्हाला जर वेळ वाचवायचा असेल, कमी टाइम पिरियड जर लागू द्यायचा असेल तर आपल्याला माहिती आहे चेंज C1 मध्ये आहे ना, मग C2 आणि C3 कुठे लिहित बसायचं. C1 चं चेक करायचं डायरेक्ट. मी ज्यावेळेस व्हॅल्यू ठेवली त्यावेळेस मला लगेच असं दिसून आलं की पहिली व्हॅल्यू 13 येतं आपला आन्सर. 13 इथं पण नाहीये, इथं पण नाहीये, इथं पण नाहीये. या ठिकाणी 13 आहे म्हणजे आपला आन्सर हे कन्फर्म झालं. आहे की नाही? तरी सुद्धा आपण चेक करून सेकंड व्हॅल्यू पण बरोबर -1 येते का? ओके. आता मला सांगा इथं लिहायचं सेकंड नंबरच्या रो मध्ये म्हणून इथं सेकंड नंबरच्या बद्दल आपण बघू. ठीक आहे. चला सांगा C1 किती आपल्याकडे 1 प्लस 2 ला 2 C3 किती आपल्याकडे -1.
सांगा. 2 × -1 -2 -2 + 1 -1 अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला -1 देखील भेटून गेलं 13 आणि -1. याच्यामुळे तुमचा आन्सर ही ऑप्शन नंबर सी 3 नंबरचं ऑप्शन तुमचं या ठिकाणी आन्सर आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. बघा लक्ष द्या इकडे. क्वेश्चन नंबर 3 जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स या दिलेल्या क्वेश्चनचा तुम्हाला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बनवायचा आहे. ठीक आहे. आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार एक 2, 4, 5, 6 क्वेश्चन बघितल्या नंतर. तरी पण सांगून देतो अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय करायचंय, हा जो डायगोनल एलिमेंट तुमचा आहे, या डायगोनल एलिमेंटच्या हे जे खालच्या 3 व्हॅल्यूज आहेत, या 3 व्हॅल्यूजला तुम्हाला काय करायचंय, 0 बनवायचंय. आता याच्यामध्ये नीट व्यवस्थित जर लक्षात दिलं तर गोष्ट अशी आहे, तुम्ही म्हणशाल अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. लक्षात ठेवायचं अप्पर म्हटल्यानंतर डायगोनलच्या लोअरला 0 आले पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले तर महत्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी बघा सगळीकडे तुम्हाला खालीच 0 दिसतील, इथे वरती 0 दिसतील, म्हणजे सी नंबरचं ऑप्शन जे आहे ते तुमचं ऑलरेडी या ठिकाणी कॅन्सल झालेलं आहे. कारण की वरतून आपल्याला 3 0 नको, आपल्याला एक खालचे 3 0 पाहिजे. ठीक आहे. हा क्वेश्चन आपण एक 2, 4, 5, 6 क्वेश्चन आता पुढचे बघितल्यानंतर या ठिकाणी बघणार आहे. ठीक आहे. चला बघूयात पुढं. नेक्स्ट. ओके. क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी आपल्याला दिसतोय. ए ची व्हॅल्यू दिलेली आणि M21 आपल्याला फाइंड आउट करायला लावलेली. आता M आणि C यांच्यात काय फरक आहे? M मीन्स मायनर असणार. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर C मीन्स कोफॅक्टर असणार. ही गोष्ट महत्वाची आहे आणि सगळ्यांनी लक्षात पण ठेवायची आहे. ठीक आहे. कारण की सायन्सवरून चिन्हावरनं आन्सर चुकायला नको. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले मायनर. बेटा मायनर म्हणजे एकच गोष्ट लक्षात ठेवा, मायनर मध्ये साइन जे असतात प्लस मायनसचे साइन, प्लस मायनसचे जे काही साइन असतात ते कन्सिडर करायचे नाही. आणि को फॅक्टर मध्ये हे जे साइन्स असतात प्लस मायनसचे हे कन्सिडर करायचे असतात. ते कन्सिडर न करणे आणि कन्सिडर करणे म्हणजे कसं, या क्वेश्चनचा मी को फॅक्टर पण काढून दाखवतो आणि मायनर पण काढून दाखवतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे पाहिजे असेल ते आपण तिथून घेणार. पण तत्पूर्वी क्वेश्चन जर 2/2 चा असेल, ए बी सी डी, समजा अशा 2/2 2 रो आणि 2 कॉलमचा जर क्वेश्चन असेल तर त्यावेळेस तुम्ही जे साइन्स घेणार आहात ते साइन्स असे घ्यायचे प्लस मायनस मायनस प्लस. आणि क्वेश्चन जर 3/3 चा असेल म्हणजे ए बी सी डी ई एफ जी एच आय, थोडक्यात असं जर 3 रो आणि 3 कॉलमचा जर क्वेश्चन असेल तर त्यावेळेस तुमचे साइन्स जे असणार आहे, चिन्ह जे असणार आहे प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस अशा पद्धतीचे चिन्ह तुम्हाला घ्यावे लागतात. ठीक आहे. अजून थोडंसं याच्याबद्दल डीपमध्ये नॉलेज घेऊ. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमचा मायनर जर असला तर तुम्हाला हे चिन्ह घेण्याची काही आवश्यकताच नाही. तुम्हाला हे चिन्ह घ्यायची कुठल्याच पद्धतीची आवश्यकता नाही. पण जर को फॅक्टर्स असतील तर मग 2/2 चा क्वेश्चन असो का 3/3 चा, या चिन्हांची गरज तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. को फॅक्टर काढताना चिन्ह कन्सिडर करायचे, मायनर काढताना चिन्ह कन्सिडर करायचे नाही. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, को फॅक्टर काढताना C11, C12, C13, C21, C22, C23, C31, C32, C33 ह्या अशा व्हॅल्यू पकडायच्या. आता हे कशा व्हॅल्यू आहे, याच्यात 1 नंबरचे हे जे 11 आहे बेटा 11, याच्यातलं 1 नंबरचं जे असतं ते असतं रो आणि 2 नंबरचं जे असतं ते असतं कॉलम. मग याचा अर्थ काय झाला बघा, आपण सपोज ही व्हॅल्यू पकडली तर याचं म्हणणं काय, 1 नंबर कोण असतो रो, म्हणजे कितवा रो इथं दुसरा रो आणि कॉलम कितवा आहे पहिला. चेक करा बरं, हा कितवा रो आहे, फर्स्ट रो सेकंड रो आहे की नाही. हे R1 R2 R3 आणि हे काय असतं कॉलम 1 कॉलम 2 आणि कॉलम 3. बरोबर आहे. मला सांगा कितवा रो आहे, पहिला रो दुसरा रो, हे बघा दुसरा रो आहे. आणि कॉलम कितवा आहे, पहिला दुसरा तिसऱ्या कॉलम पैकी कॉलम कितवा आहे पहिला. दुसरा रो पहिला कॉलम म्हटल्यानंतर ही व्हॅल्यू, असं लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. आणि ज्यावेळेस ह्या व्हॅल्यूज असतील
अशा त्यावेळेस जर को फॅक्टर्स आले तर तुम्हाला हे चिन्ह घ्यावे लागतील. जर मायनर्स आले तर चिन्हांची गरज नाही. त्यातल्या त्यात जर 2/2 चा क्वेश्चन असला तर तो क्वेश्चन केवढा असणार? फक्त एवढा. ठीक आहे. जर तो क्वेश्चन एवढाच असणार 2/2 चा, ठीक आहे, तर मग त्याच्या वेळेसचे चिन्ह बघा बरं. 3/3 चं जर असं असेल, 3/3 वाल्याला जर तुम्ही हे चिन्ह लावत असाल तर 2/2 ला बघा बरं, इकडे बघा 2/2. कोणते चिन्ह आहे बेटा? प्लस मायनस मायनस प्लस, प्लस मायनस मायनस प्लस. कळालं का कसं कसं? तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, को फॅक्टर काढत असताना तुम्हाला चिन्ह कन्सिडर करावे लागतील. मायनर काढताना चिन्ह पकडायची आवश्यकता नाही. मग आता हा जो काही क्वेश्चन आहे, या क्वेश्चनला आपण चेक करू की कशा पद्धतीने आपण आता यांना सोडवू शकतो. ठीक आहे, चला लक्ष द्या इकडं. बघा, आता इथे तुम्हाला कोण काढायचंय? M21. काय काढायचंय? M21. आता नीट व्यवस्थित लक्षात घ्या. 2/2 किंवा 3/3 चा एक या ठिकाणी मी परत एकदा नाही म्हणून 3/3 चा एक मॅट्रिक्स काढून घेतो. इकडे बघा, M11, M12, M13, M21, M22, M23, M31, M32, M33. लक्षात घ्या बेटा. आता आपल्याला या ठिकाणी 2/2 चाच मॅट्रिक्स आहे, म्हणजे आपल्याला फक्त एवढ्याबद्दलच विचार करायचा आहे. है की नाही? 2/2 चा. त्यातल्या त्यात मायनर काढायचा आहे, म्हणजे आपल्याला चिन्हांची आवश्यकता नाही. ठीक आहे. त्याच्यातल्या त्याच्यात आपल्याला कोणती व्हॅल्यू काढायची बेटा? M21. M21 म्हणजे कुठली व्हॅल्यू काढायची? ही. है की नाही? म्हणजे कोणती व्हॅल्यू काढायची बेटा आपल्याला? ही. है की नाही? M21. M21 तुम्हाला कुठं दिसतंय? हे तर दुसरा रो पहिला कॉलम. पहिला रो दुसरा रो, दुसरा रो आणि पहिला कॉलम, दुसरा रो पहिला कॉलम, म्हणजे M21 आपल्याला, म्हणजे ह्या व्हॅल्यू बद्दल आन्सर आपल्याला काढायचंय. ठीक आहे. तर कसं काढणार ते? जी व्हॅल्यू आपली आहे त्यांनी सांगितलेली, ज्या व्हॅल्यूचा आपल्याला मायनर काढायचा आहे, ती व्हॅल्यू पकडून त्या व्हॅल्यूचा कॉलम आणि रो सोडून जर दिला आपण, तर कुठली व्हॅल्यू भेटते आपल्याला? -1. तर हेच -1च तुमचा आन्सर. अशा पद्धतीने मायनर काढायचं असतं. परत सांगतो, नीट ऐका. आपल्याला M21 चा आन्सर काढायचा आहे. M21 वरती व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. M21 वरती व्हॅल्यू किती बेटा? इथली, म्हणजे इथली व्हॅल्यू आहे 2. जी व्हॅल्यू पकडली तिचा कॉलम रो सोडून द्यायचा आणि जे उरलेलं असेल ते तुमचं आन्सर. आणि मायनर असल्यामुळे चिन्ह घेण्याची आवश्यकता तुम्हाला नाही. कळालं इथपर्यंत? चला, सेम टू सेम पुढचा क्वेश्चन पण अशाच पद्धतीचा आहे. नीट व्यवस्थित लक्ष द्या. याच्यात सुद्धा मायनर काढायचा आहे, पण कुणाचा काढायचा आहे? A31 चा. आता A31, चला लक्षात घ्या इकडं. A31 मला सांगा, A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32 आणि A33. असं 11, 12, 13, 21, 22, 23, 31, 32, 33 लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला कळावं म्हणून मी एकदा परत डिटेल लिहून देतो, नाही तर तुम्हाला हे कळायला पाहिजे. 11, 12, 13, 21, 22, 23, 31, 32, 33. तर आपल्याला 31 वाल्याचं काढायचंय, म्हणजे याचं काढायचंय. आहे की नाही? A31 चं काढायचंय ना तुम्हाला आन्सर. A31 चं काढायचंय म्हणजे तुम्हाला याचं आन्सर काढायचंय. हे तुम्हाला कळालं पाहिजे. चला लक्षात घ्या आता. ज्या पद्धतीने मागच्या वेळेस केलं तसंच आता इथं सॉल्व्ह करायचंय. पण मागचा क्वेश्चन हा 2/2 चा होता, म्हणून त्याचा कॉलम आणि रो कट केल्यावर जी व्हॅल्यू उरली ती डायरेक्ट तुमचं आन्सर होतं. पण आता इथं प्रॉब्लेम झाला, ही व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर करायची. तिचा कॉलम आणि तिचा रो जर तुम्ही सोडून दिला, तर तुम्हाला आता ह्या 4 व्हॅल्यूज या ठिकाणी भेटतात. कोणत्या व्हॅल्यू? त्या 2, 3, 4, 2. कळालं बेटा काय केलं तर? जी व्हॅल्यू पकडली तिचा कॉलम आणि रो जर तुम्ही सोडून दिला, तर तुम्हाला किती व्हॅल्यू भेटतात? तुम्हाला ह्या पुढच्या 4 व्हॅल्यूज तुम्हाला या ठिकाणी भेटत आहेत. ठीक आहे. त्या ज्या 4 व्हॅल्यू तुम्हाला भेटलेल्या असतील, त्या 4 व्हॅल्यूचा तुम्हाला काय काढायचं आहे बेटा? डिटरमिनंट. आपण मायनर काढतोय त्याच्यामुळे मी तुम्हाला पहिले सांगितलं की चिन्ह घ्यायची आवश्यकता नाही. ठीक आहे. पण आता आपण मायनर काढताना चिन्ह घ्यायची आवश्यकता नाही, पण जर आपल्याला को फॅक्टर काढायची वेळ आली, तर मग मात्र आपल्याला चिन्ह घ्यावं लागेल. पण आता इथं मायनर काढतोय, चिन्ह घ्यायची आवश्यकता नाही. डायरेक्टली आपल्याला ज्या व्हॅल्यूसाठी आन्सर काढायचं होतं A31 साठी, A31 म्हणजे ही व्हॅल्यू, जी व्हॅल्यू पकडली तिचा कॉलम रो सोडला आणि उरलेल्या सर्वच्या सर्व व्हॅल्यू आपण या ठिकाणी घेतल्या. चला मल्टिप्लिकेशन करूया. सांगा, 2 × 2 4 मायनस 4 × 3 12. पुढे 4 - 12 -8.
क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि दोघांच्या मध्ये नेहमी मायनसचं साइन घ्यायचं. 2 2 जा 4, 4 3 जा 12 आणि दोघांच्या मध्ये कोण मायनसचं साइन. आणि आता या दोघांची वजाबाकी केली असता ती किती भेटली तुम्हाला -8. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी बी नंबरचं ऑप्शन ह्या दिलेल्या क्वेश्चनचं या ठिकाणी भेटते. कळालं बेटा मायनस कसं असतं? तर मायनस घेत असताना चिन्ह घ्यायची गरज नाही, डायरेक्टली जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू पकडायची, तिचा कॉलम रो सोडायचा, उरलेल्या ज्या व्हॅल्यू असतील त्या लिहायच्या. जर 2/2 चा असेल तर एकच व्हॅल्यू उरते आणि तेच तुमचं आन्सर असतं. जर 3/3 चा क्वेश्चन असतो तर ती व्हॅल्यूचा कॉलम रो सोडल्यानंतर 4 व्हॅल्यू तुम्हाला भेटतात. त्या 4 व्हॅल्यूंचं काय करायचं तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करून आन्सर काढायचं. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नंबर या ठिकाणी 5 और 6 जो काय असेल तो क्वेश्चन आपण आता या ठिकाणी बघूया. क्वेश्चन 4 5 नंबरचा क्वेश्चन होता हा. याच्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आपण आता या ठिकाणी बघतोय. क्वेश्चन नंबर 6. ठीक आहे. परत एकदा मायनरच फाइंड आउट करायचंय. आता मी ते A31 वगैरे 11 12 13 वगैरे असं काही लिहित नाही. इकडे बघा 11 12 13 21 22 23 आपल्याला M23 चं 11 12 13 21 22 23 M23 चा आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे जी व्हॅल्यू पकडली बेटा त्या व्हॅल्यूचा कॉलम आणि रो काय करायचा सोडून द्यायचा. आपल्याला M23 चा आन्सर काढायचं म्हणजे याचा आन्सर काढायचे जी व्हॅल्यू आहे तिचा कॉलम रो सोडून द्या. उरलेल्या 4 व्हॅल्यू ज्या असतील त्या 4 व्हॅल्यू पटापट लिहून घ्या. सांगा 1 1 -1 2 1 1 -1 2. ठीक आहे. चला लक्ष द्या इकडे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. सांगा 1 × 2 किती येतं बेटा 2 -1 × 1 किती येतं बेटा -1. ही टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये दोन्ही टर्म घेऊन घेतल्या, याचं मल्टिप्लिकेशन केलं आणि दोघांच्या मध्ये मायनसचं साइन दिलं. बेटा 2 जशाच्या तसं मायनस मायनस प्लस होऊन जाईल. हे 1 जशाच्या तसं 2 + 1 हे होऊन जाईल 3. सांगा 3 ऑप्शन नंबर ए. ठीक आहे की नाही सोपं? मायनस म्हणजे त्याच्यामध्ये चिन्ह आपल्याला कन्सिडर करावे लागत नाही. पण आता दिलेला जो काही क्वेश्चन आहे ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय केलेलं या ठिकाणी को फॅक्टर फाइंड आउट करायला लावलेले आहे. ठीक आहे. चलो क्वेश्चन नंबर 7. आता को फॅक्टर फाइंड आउट करत असताना को फॅक्टर कुणाचं फाइंड आउट करणं आहे तर लक्षात घ्या 11 12 13 21 22 23 31 32 33 हे आपल्याला माहिती असतं. 11 12 है ना को फॅक्टर काढत असताना पण C11 C12 C13 C21 C22 C23 C31 C32 C33 अशा व्हॅल्यूज आपल्याला पकडाव्या लागतात. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आता 2/2 चा क्वेश्चन असल्यामुळे फक्त एवढंच आपल्याला कन्सिडर करावं लागेल. बरोबर आहे. त्याच्यातल्या त्याच्यात आता आपल्याला कुणाचं आन्सर काढायला लावलेलं आहे A12 चं. A12 म्हणजे C12. C12 तुम्हाला कुठं दिसतं बेटा? हे इथं दिसतंय C12. याचा आन्सर तुम्हाला फाइंड आउट करायचंय म्हणजेच थोडक्यात तुम्हाला याचा आन्सर फाइंड आउट करायचंय. बरोबर आहे. सेकंड नंबरचं 11 12 13 त्याच्यापैकी 12 चा आन्सर तुम्हाला फाइंड आउट करायचंय. आता नीट व्यवस्थित लक्षात घ्या. दिलेल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काढायचंय को फॅक्टर आणि को फॅक्टर्स काढत असताना मी तुम्हाला सांगितलं याचे साइन्स कसे येणार प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस 3/3 मध्ये 2/2 मध्ये आपल्याला फक्त एवढ्याचाच विचार करायचा आहे. बरोबर आहे. आता गोष्ट अशी आहे की आपल्याला C12 चा आन्सर काढायचंय म्हणजे याचा आन्सर काढायचंय म्हणजेच याचा आन्सर काढायचा आहे C12 चं. पण त्याच्यासाठी चिन्ह कोणतं बेटा आता मायनस. आपण आता ह्यावेळेस को फॅक्टर काढतोय त्याच्यामुळे आपल्याला चिन्ह घेणं गरजेचं आहे. मायनस काढताना चिन्ह घ्यायची आवश्यकता नव्हती. आता आपण को फॅक्टर काढतोय त्यासाठी साइन घेणं गरजेचं आहे आणि साइन या ठिकाणी आहे मायनसचं. ठीक आहे. मग मी काय केलं सगळ्यात पहिले ते मायनसचं साइन देऊन टाकलं. नंतर विसरलो वगैरे तर त्याच्या हिशोबाने मी पहिले काय केलं मायनसचं साइन देऊन टाकलं. आता मला एक गोष्ट सांगा या ठिकाणी हे मायनसचं साइन आपण दिलं. आपल्याला ही व्हॅल्यू ह्या व्हॅल्यूचं को फॅक्टर काढायचं आहे. ज्या व्हॅल्यूचा काढायचं को फॅक्टर त्या व्हॅल्यूचा कॉलम आणि रो काय करायचा सोडून द्यायचा आणि उरलेली व्हॅल्यू लिहून टाकायची. उरलेली व्हॅल्यू कोण आहे बेटा -3. हे बघा जी व्हॅल्यू ज्या व्हॅल्यूचा आपल्याला को फॅक्टर काढायचं आहे ती म्हणजे ही व्हॅल्यू आहे की नाही. त्या व्हॅल्यूचा कॉलम रो सोडून दिला उरलं कोण बेटा -3 आणि या व्हॅल्यूचं चिन्ह कोणतं असतं मायनसचं ते मी मायनसचं चिन्ह पण या ठिकाणी दिलं. मला सांगा मायनस मायनस या ठिकाणी काय होऊन जाणार प्लस
+3 सुद्धा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी ए नंबरचं दिसतंय. नीट व्यवस्थित लक्षात घ्या, मायनरमध्ये आणि कोफॅक्टरमध्ये फरक असा आहे की आपल्याला हे चिन्ह कोफॅक्टर असताना कन्सिडर करावे लागतात. मायनर्स असताना ते चिन्ह नाही घेतले तरी पण चालून जाईल. ठीक आहे. चला, असा सेम टू सेम क्वेश्चन आहे पुढे, ज्याच्यात पण कोफॅक्टर काढायचा आहे A21 चा. मला सांगा A21 म्हणजे कुठली व्हॅल्यू आहे ती चेक करा. हे बघा, A21 म्हणजे C21. कुठे आहे 21? हे इथं. इथं म्हणजे कुठली व्हॅल्यू बेटा? इथं म्हणजे 1, 2, 3, 4 पैकी 3 नंबरची व्हॅल्यू आहे की नाही? चला लक्ष द्या बरं. 21. मला सांगा याच्यामध्ये कोणती येईल? 11, 11, 12, 13, 21, 22, 23. तर 21 म्हणल्यानंतर ही व्हॅल्यू येते. कळतंय ना एवढं? ओके. हे A21. बरं, आता हे A21 याचा तुम्हाला आन्सर काढायचा आहे. आपल्याला चिन्हांची माहिती आहे. प्लस, मायनस, प्लस, मायनस, प्लस, मायनस, प्लस, मायनस, प्लस. या व्हॅल्यूज असतात. या व्हॅल्यूपैकी ही व्हॅल्यू म्हणजे कुठली व्हॅल्यू आहे? ही इथली. कारण की हा 2/2 चा क्वेश्चन आहे. 2/2 चा क्वेश्चन एवढाच असतो. प्लस, मायनस, मायनस, प्लस अशा त्यांच्या व्हॅल्यूज असतात. तर आपल्याला या ठिकाणी A21 म्हणजे याचे आन्सर आपल्याला काढायचे. त्यासाठी चिन्ह कोणतं आहे? मायनस. ते चिन्ह आपण देऊन टाकलं. पुढं जी व्हॅल्यू पकडली आपण तिचा कॉलम आणि रो सोडून दिला. कोण भेटला आपल्याला? 3. अशा पद्धतीने -3 आन्सर या ठिकाणी आपला आलेला आहे, जे की आपल्याला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसून येते. ठीक आहे. चला, अशाच पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी बघूयात. आता बघा, A32 चा कोफॅक्टर काढायचा आपल्याला. कुणाचा? A32 चा. साइन बघा, प्लस, मायनस, प्लस, मायनस, प्लस, मायनस, प्लस, मायनस, प्लस. हे चिन्ह झाले. आता महत्वाची गोष्ट अशी आहे, A32 कुठे येणार सांगा? A11, 12, 13, 21, 22, 23, 31, 32 आहे का नाही? ही व्हॅल्यू येणार. जी व्हॅल्यू पकडली बेटा त्या व्हॅल्यूचा कॉलम आणि रो आपण काय करतो? सोडून देतो. बाकीच्या व्हॅल्यू कोणत्या दिसताय तुम्हाला? बाकीच्या व्हॅल्यू 2, 3, 4, 5. बाकीच्या ह्या व्हॅल्यू आहेत. त्या व्हॅल्यू पण लिहून घेतल्या. आणि जी व्हॅल्यू दिसते तिचं चिन्ह कोणतं आहे बेटा? ही व्हॅल्यू आहे. त्याचं चिन्ह कोणतं दिसतंय आपल्याला? मायनसचं. म्हणून ते मायनसचं साइन आपल्याला द्यावं लागेल. ठीक आहे. पुढे बघा, हे मायनसला मायनस जशाच्या तसं. सांगा 2 5 जा हे होऊन जाईल 10, 4 3 जा हे होऊन जाईल 12. दोघांच्या मध्ये मायनसचं साइन. हे मायनस जशाच्या तसं. 10 मायनस 12 किती होणार? -2 होणार. हे मायनस ऑफ मायनस प्लस 2 होऊन जाणार. अशा पद्धतीने दिलेल्या क्वेश्चनचं पण आन्सर आपल्याकडे या ठिकाणी ऑप्शन नंबर डी 4th नंबरच्या आन्सर मध्ये आपल्याला हे 2 या ठिकाणी दिसून येते. ठीक आहे. सेम टू सेम अशा पद्धतीचे कोफॅक्टरचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. आता आपल्याला डायरेक्टली कोफॅक्टर काढायचा आहे, पण कुणाचा काढायचा आहे? पूर्ण थर्ड रोचा. कोफॅक्टर कोणाचा काढायचा आपल्याला? पूर्णपणे ह्या थर्ड रोचा. थर्ड रो म्हणजे कोणता बेटा? R1, R2, R3. या पूर्ण थर्ड रोचा आपल्याला थर्ड रोचे कोफॅक्टर काढायचे. ओके. इकडे बघा, लक्ष द्या. आपल्याला चिन्हांची तर माहिती आहेच. प्लस, मायनस, प्लस, मायनस, प्लस, मायनस, प्लस, मायनस, प्लस. हे अशा पद्धतीचे चिन्ह आहे. ठीक आहे. आपल्याला पूर्णपणे ह्या तिसऱ्या रोचं काढायचंय. म्हणजेच इकडे बघा, C11, 12, 13, 21, 22, 23, 31, 32, 33 चा आन्सर काढायचा आहे. C31, C32, C33 याचा आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग त्याचे चिन्ह सांगा कोणकोणते? प्लस, मायनस, प्लस, प्लस, मायनस, प्लस. याचे चिन्ह कोणकोणते आहे? प्लस, मायनस, प्लस. ठीक आहे. चला लक्ष द्या आता. प्लस, मायनस, प्लस. सगळ्यात पहिली व्हॅल्यू ही आहे. जी व्हॅल्यू पकडली तिचा कॉलम आणि रो सोडून द्या. कोण भेटलं तुम्हाला? 1 1 1 -3. 1 1 1 -3. 1 1 1 आणि -3. त्याच्यानंतर ही सेकंड व्हॅल्यू आहे. सेकंड व्हॅल्यू म्हणजे कोणती आहे? ही आहे. जी व्हॅल्यू पकडली तिचा आपल्याला काय करायचा? कॉलम रो सोडून द्यायचा. कॉलम रो सोडल्यानंतर कोणत्या व्हॅल्यू भेटल्या तुम्हाला? 1 1 2 -3. 1 1 2 -3. त्याच्यानंतर नंबर 3 ची व्हॅल्यू ही आहे. जी व्हॅल्यू पकडली तिचा कॉलम रो सोडून द्या. कोणकोणत्या व्हॅल्यू भेटल्या तुम्हाला? 1 1 2 1. 1 1 2 1. ठीक आहे. चला आता नीट व्यवस्थित लक्षात घ्या. प्लसला प्लस क्रॉस मल्टिप्लाय करा. 1 × -3 -3. 1 × 1 1. दोघांच्या मध्ये मायनसचं साइन. -3 -1 हे झालं -4. त्याच्यानंतर पुढं हे बाहेरचं मायनस जशाच्या तसं. चला 1 × -3 -3. 1 × 2
2 दोघांच्या मध्ये मायनसचं साइन, -3 -2 -5 ते मायनस आणि मायनस हे झालं +5. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लसला प्लस जशाच्यात तसं 1 1 जा 1 2 1 जा 2 दोघांच्या मध्ये मायनसचं साइन 1 -2 -1. सांगा बरं -4 5 आणि -1 असं ऑप्शन कुणाकडे? -4 5 आणि -1 ऑप्शन नंबर बी मध्ये तुम्हाला हे या ठिकाणी ऑप्शन दिसून येत आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने कंटिन्युअसली आपण कोफॅक्टर आणि मायनसचा जो काही कॉन्सेप्ट आहे तो कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी काय केला, क्लिअर केलेला आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे ऍडजॉइंटचा. नवीन एक वेगळा कॉन्सेप्ट आहे, नीट व्यवस्थित लक्षात घ्या. हा क्वेश्चन आपण इथे कंप्लीट करणार आणि नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण याच ऍडजॉइंटचे अजून एखाद 2-4 क्वेश्चन या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे. चला सगळ्यात पहिले ऍडजॉइंट कसा काढायचा असतो, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. ऍडजॉइंट काढण्याचा फॉर्म्युला असतो ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर्स. आता हे थोडंसं डिटेलमध्ये लिहून दिलं. सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही पहिले कोफॅक्टर्स काढून घ्यायचे. जे तुमचे कोफॅक्टर्स येणार त्याचा ट्रान्सपोज करायचा. आता ट्रान्सपोज म्हणजे काय असतं, तर ट्रान्सपोज म्हणजे कन्वर्ट रो टू कॉलम. जे आडवं असतं त्याला उभं करून टाकायचं, म्हणजे ते काय असतं ट्रान्सपोज. पण ट्रान्सपोज कोणाचा करायचा आहे तुम्हाला? कोफॅक्टरचा. ओके. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिले कोफॅक्टर काढणं गरजेचे. तर हा जो काही क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचे आपण काय करूया या ठिकाणी कोफॅक्टर्स फाइंड आउट करू. चला लक्ष द्या. कोफॅक्टर फाइंड आउट करायचे किती व्हॅल्यू याच्यात? 1 2 3 4 चारच व्हॅल्यू आहे. आपल्याला चिन्हांच्या बाबतीत माहिती आहे प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस हे असे 9 चिन्ह असतात 3/3 मध्ये. पण आता आपला क्वेश्चन 2/2 चा आहे. 2/2 चा आहे म्हणजे आपल्याला एवढ्याबद्दलच माहिती घ्यायची. मग नीट व्यवस्थित लक्षात घ्या. C11 C12 C21 C22. ठीक आहे. चिन्ह बघा प्लस मायनस मायनस प्लस प्लस मायनस मायनस प्लस. चिन्ह कोणते? प्लस मायनस मायनस प्लस. या चौघांचे चिन्ह आपण पहिले घेऊन घेतले कारण आपण आता कोफॅक्टर काढतोय. कोफॅक्टरच्या वेळेस आपल्याला चिन्ह घेणं गरजेचे आहे. चला मग नीट व्यवस्थित लक्ष द्या. C11 आहे. C11 म्हणजे बेटा ही व्हॅल्यू. जी व्हॅल्यू पकडली तिचा कॉलम रो सोडून द्या. कोण भेटलं तुम्हाला? जी व्हॅल्यू पकडली तिचा कॉलम आणि रो सोडून द्या. तुम्हाला कुठली व्हॅल्यू भेटली? 2. त्याच्यानंतर नंबर सेकंड व्हॅल्यू ही आहे. जी व्हॅल्यू पकडली तिचा कॉलम रो सोडा बेटा. तुम्हाला कोण भेटली व्हॅल्यू नेक्स्ट? -3. त्याच्यानंतर नंबर 3 ची व्हॅल्यू ही आहे. तिचा कॉलम रो सोडून दिला. तुम्हाला कोण भेटलं? 5. आणि लास्ट वन व्हॅल्यू कोणती? ही. जी व्हॅल्यू पकडली तिचा कॉलम रो सोडला आणि तुम्हाला भेटलं या ठिकाणी -1. हे मायनस मायनस काय होऊन जाईल बेटा? प्लस होऊन जाईल. अशा पद्धतीने जे पण तुमचं कोफॅक्टर आलेलं आहे ते कोफॅक्टर मी काय करतो या ठिकाणी पहिले लिहून घेतो. सांगा कोफॅक्टर्स काय आलेले तुमचे? ते आलेले 2 3 -5 -1. 2 3 -5 आणि -1. जे पण तुमचे कोफॅक्टर आलेले त्या कोफॅक्टर वरनं तुम्हाला आता काय करायचंय? ऍडजॉइंट काढायचंय. आणि ऍडजॉइंट कसं काढायचं मी सांगितलंय. हे जे काही तुमचे कोफॅक्टर आलेले आहेत, हे जे काही कोफॅक्टर आलेले आहेत त्या कोफॅक्टरला काय करायचंय तुम्हाला? ट्रान्सपोज करायचंय. म्हणजे रो टू कॉलम असं कन्व्हर्जन करायचं. हे जे आडवे रो आहे त्याला आता उभे उभे लिहायचे. म्हणजे 2 3 जे हॉरिझॉन्टल दिसतं त्या 2 3 ला व्हर्टिकल लिहायचं. -5 -1 जे हॉरिझॉन्टल दिसतं त्या -5 -1 ला व्हर्टिकल लिहायचं. चेक करा असं ऑप्शन तुमच्याकडे कुठं तुम्हाला भेटतंय का? 2 -5 3 -1 या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 मध्ये तुम्हाला हे आन्सर या ठिकाणी दिसून येत आहे. चला नीट व्यवस्थित लक्षात घ्या. परत सांगतो. हा जो दिलेला क्वेश्चन आहे त्याचे कोफॅक्टर्स काढायचे. ते कोफॅक्टर्स लिहून काढायचे आणि ते जे कोफॅक्टर्स असतील त्या कोफॅक्टरचा ट्रान्सपोज करायचं. म्हणजे आडव्याला काय करायचं? उभं करायचं. आणि जर असं केलं तर तुम्हाला त्या ठिकाणाहून ऍडजॉइंट तुमचा भेटून जातो. आता राहिला प्रश्न, एवढं सगळं आपण परीक्षेमध्ये सोडवत बसणार का? नाही. मग आपण काय करणार? आपण काय करणार? दिलेला प्रश्न बघायचा, क्वेश्चन बघायचा आणि क्वेश्चन वरनं डायरेक्ट आन्सर लिहिता येतं का ते बघायचं. लिहिता येतं. कसं लिहायचं बघा बेटा. हा जो पहिला डायगोनल आहे याच्यामधल्या ज्या व्हॅल्यू आहे ना त्या इंटरचेंज करायच्या. म्हणजे हे 2 इथं जाणार आणि ते -1 इथे येणार. आलटी पलटी होणार. इथपर्यंत कळालं?
जो पहिला डायगोनल आहे असा क्रॉस मधला त्याच्या व्हॅल्यू काय करायच्या इंटरचेंज करायच्या. इथपर्यंत कळालं. आणि त्याच्यानंतर हा जो दुसरा डायगोनल आहे ह्या डायगोनलला काय करायचं त्याच्या व्हॅल्यू इंटरचेंज नाही करायच्या. त्याच्या व्हॅल्यू जशा आहेत तशाच लिहायच्या पण त्याचे साइन्स चेंज करायचे. प्लसच्या जागी मायनस, मायनसच्या जागी प्लस. जो पहिला डायगोनल आहे त्याचे चिन्ह चेंज नाही करायचे, त्याला फक्त उलट बनवायचं. आणि जो दुसरा डायगोनल आहे त्याला उलट नाही करायचं, त्याचे चिन्ह चेंज करायचे. पहिला डायगोनल जो आहे त्याला उलट करायचं, चिन्ह चेंज नाही करायचे. दुसरा डायगोनल जो आहे त्याला उलट नाही करायचं, त्याचे चिन्ह चेंज करायचे. तर अशा पद्धतीने डायरेक्टली तुम्हाला ऑप्शन नंबर सी या ठिकाणी भेटून जातं. पण अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे ही आहे की हा जो काही मी शॉर्टकट सांगितला विदाऊट एवढं सोडवतानाचा, हा शॉर्टकट तुम्हाला एखादा मॅट्रिक्स दिलेला असेल आणि त्याचा जर तुम्हाला ऍडजॉइंट फाइंड आउट करायचा असेल तर त्याच्यासाठीचा हा शॉर्टकट आहे. ठीक आहे. पण आता महत्वाची गोष्ट अशी की फक्त 2/2 मध्येच असं होतं, 3/3चा असं शॉर्टकट येत नाही. आलं का लक्षात? 3/3 मध्ये असं शॉर्टकट येत नाही. हा फक्त शॉर्टकट 2/2 साठी ऍप्लिकेबल आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मिनिमम 9-10 क्वेश्चन जे काय झाले असतील ते आपण आता बघितले. इथून पुढचे क्वेश्चन आपण काय करणार नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. जे पण आता व्हिडिओजमध्ये आपण जे पण क्वेश्चन्स घेतोय त्याची रोज रेग्युलरली व्यवस्थितरित्या प्रॅक्टिस करा. संपूर्ण वर्षभरामध्ये रोज आपण ऍटलीस्ट 10 एमसीक्यूज आपण रोज सॉल्व्ह करून घेणार. कधी-कधी ते जास्तही होतील. माझं म्हणणं असं आहे की सोप्या-सोप्या एमसीक्यूज पासून सुरुवात करा. नंतर आपल्याला याचे आलेले पीवायक्यूज, जेडब्ल्यू मेन्स, जेडब्ल्यू ॲडव्हान्समध्ये याचे आलेले क्वेश्चन सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत